आमचा पण इथे ब्लॉग चालू आहे. आम्ही घरातूनच तो ब्लॉग चालू केलेला आहे. शिव मागे गेलाय. निकी तू पण मागे जा. चला फायनली आम्ही एका ह्याच्या डिसिजन वर आलोय की आता निघायचंय. बोला जिजू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्वजण जात आहोत पळसदरीला. स्वामींचं मठ आहे तिथे. त्या मठामध्ये आम्हाला म्हणजे नेहमी जायला खूप आवडतं, कारण तिकडचा परिसर इतकं प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर आणि मठामध्ये इतकी शांतता असते. तर आम्हाला म्हणजे खूप आवडतं तिथे नेहमी जायला. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच जाऊन या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हालाही कसं वाटलं ते. एवढं मेकअप पण करू दे, मी काही पण तर नुसतं टोचतच राहील की. अरे टोचत राहील. आता बोललो होतो तुला, इथे बघ आणि हे मान बघ तुझी काळी. दीदी तू टाक. अरे बघ ना, अरे आणि प्लस फिल्टर पण लावते. ते कसं वाटतंय तिला मेकअप? फिल्टर येतो तो लावणार ना बाई. आता शाहरुख खान दिसतो ना. हा पण काय गरज आहे का? चुकतो. देवाने दिले ना तसंच राहायचं. हे एवढं हे बघ, शरूला बघ, फुल मेकअप केलाय का? तुलीच मेकअप केला की शाहरुख दाखव मेकअप. लायनर लगायला. तर आमच्या प्लॅननुसार आम्हाला 11 वाजता निघायचं होतं, पण खूप लेट झाल्यामुळे आम्ही 1:30 वाजता निघालो आणि एवढा ट्रॅफिक लागला आम्हाला की त्यामुळे आम्हाला मठात पोहोचायला पण खूप टाईम झाला. ही आहे माझी छोटी बहीण हर्षा आणि ही तिची मैत्रीण शरू आणि हा आमचा निकी म्हणजे शिवांचा लाडका मामा आणि हा आहे आमचा शिवांश. शिवांशी तब्येत ठीक नाही म्हणून तो थोडा शांतच बसलेला आणि हा इतका सुंदर व्ह्यू वाटतोय, फक्त पावसाची कमी आहे. वाव, पावसाची कमी आहे बोलल्यावर पाऊस हाजीर. हे लास्ट टाइम आपण गुरुपौर्णिमेला इथे आलेलो आणि इथे वडापाव खाल्ला होता. लास्ट टाइम मी नव्हतो आलेलो, वडापाव खाल्लेलो. शिव बोलते मी पण नव्हतो आलेलो. लास्ट टाइम तुझ्या आपण. हा, शिव आणि मी घरी होतो तेव्हा वाटतं ना दीदी. का मी की सगळे सोबत. शिव होता, तू नसशील. शिव होता, हा बरोबर शिव होता, मी नव्हतो. शिवांश होता. आपण होता ना? नाही, आपण नसतं गेलेलो दोघं. आपण दोघंच होतो. नाही, अजून पण तुझे पोरगा होता. पण आपण इथे नव्हता वडापाव खाल्ला, आपण पुढे खाल्लेला. नाही ते मला इथं तिकडे चांगली वेळ असतील तर मी घेतली आहे. आणि मी देणारच नाहीये, कारण तू मला बोला मी तुला देणार नाही तर मी पण नाही देणार. मी तिला बोललेलो पाहिजे. मला वाटतं जाम गर्दी आहे आज इथे, कारण पार्किंगच्या गाड्या इथपर्यंत लागल्या आहेत. लास्ट टाइम आलेलो तेव्हा इतका भरपूर व्ह्यू पाऊस. खूप छान आहे इकडचा. आता आम्ही पोहोचतोय मंदिरात. भरपूरच गर्दी आज. चप्पल ठेवायला यावे असे स्टँड बनवलेत. तर आम्ही तिथून पेरू घेतलाय खायला, कारण आम्ही
विचार केलेला की आम्ही तिथे प्रसाद खाणार आहे, पण बंद झाला होता. आम्हाला लेट झाला. आम्हाला खूप लेट झाला यायला. संकेत आणि सगळ्यांना माझ्या मोठ्या मुलांचे आहे सगळे. तर आम्ही आता सर्व हो पेरू घ्या. याच्याने ते तसे घालवशील, शेवटी तेच झालं. आता शाहरूकडे काय बाई, तिचा धंदा आहे मोठा, तर काय विषय नाही तिला. बिझनेस आयडिया आमच्या जीजूकडून घ्या आणि आमच्या जीजूला कॉन्टॅक्ट करा. जीजू तुमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली मी तुमचा आमच्या जीजूचा कॉन्टॅक्ट नंबर देते. तुम्ही बायो में फॉलो मी. सबस्क्राईब करा. फॉलो मी इन यूट्यूब, सबस्क्राइब मी ऑन इंस्टाग्राम. आम्ही इथे येईपर्यंत सर्व हॉटेल्स बंद झाले होते. मग आता आम्ही आलोय नाश्ता करायला. काय सांगतो? काय सांगते? काय सांगणार आहे? हेच सांगा. काय सांगते? मला दहीपुरी. तुम्ही काय खाताय? निकी तू हर्षसारखं वागू नको. हो, तुम्ही काय खात? दहीपुरी है. हा मग दहीपुरी. नेरुल में आए और यहाँ का चाय नहीं पिए. ऐसा चाय नहीं पिए तो क्या पिया? चहा चहा घ्या. चहा घ्या. आवाज पण छान